नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची मराठी विषयाची सराव पेपर, पूर्वपरीक्षेचा पेपर आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. हा पेपर आपल्याला बोर्ड एक्झाम 2024-25साठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. एकूण 80 गुणांची आपली ही प्रश्नपत्रिका असणार आहे आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला 3 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. या प्रश्नपत्रिकेतल्या काही महत्त्वपूर्ण सूचना बघा. अशा सूचना आपल्याला बोर्डाच्या पेपरमध्ये सुद्धा असतील. त्यानंतर विभाग 1 हा गद्य विभाग असणार आहे 20 गुणांचा. त्यामध्ये पहिला प्रश्न उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुणांसाठी आपल्याला एक उतारा दिला जाईल आणि त्यावर आधारित आपल्याला विचारलेल्या कृती पूर्ण करायच्या आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या उतार्यामध्येच मिळतील. त्यालाच किंवा एक म्हणून उतारा आहे. सैनिक आणि सामान्य माणूस यांच्या जीवनशैलीतील फरक स्पष्ट करा. हा प्रश्न आपण त्याऐवजी सोडू शकतात. त्यानंतर आ भाग 8 गुणांसाठी असेल. त्यातही आपल्याला अजून एक उतारा दिला जाईल आणि त्यावर आधारित कृती आपल्याला सोडवायला सांगितले जातील. त्याचा किंवाचा प्रश्न असेल, उत्तर रात्रीच्या आगमनाचे वर्णन तुमच्या शब्दात करा. ई भागामध्ये आपल्याला एक उतारा दिला जाईल 4 गुणांसाठी आणि त्यावर आधारित कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. बघा त्या कृती अशा पद्धतीच्या असतील. विभाग 2 पद्य विभाग असणारे 16 गुणांसाठी. त्यावर आधारित कृती कविता दिलेली 1 आणि त्या कवितेवर आधारित 8 गुणांसाठी आपल्याला 4 कृती विचारलेल्या आहेत. त्यानंतर आ भाग खालील कवितेच्या ओळींचा अर्थ लिहायचा आहे. विंचू चावला या कवितेच्या काय 2 कडवे दिलेले आहेत. त्यांचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे 4 गुणांसाठी. त्यानंतर ई भागामध्ये एक कृती सोडवायची आहे. त्यातील काव्य सौंदर्य, आशय सौंदर्य आपल्याला स्पष्ट करायचं आहे. विभाग 3 साहित्य प्रकार असेल कथा. त्यातील प्रश्न कृती पूर्ण करा. एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यानंतर कारण लिहा, घटक लिहा यासारखे प्रश्न विचारले जातील. उतारा दिलाय त्यावर आधारित कथेची वैशिष्ट्ये. आ भागामध्ये 2 कृती सोडवायच्या आहेत 6 गुणांसाठी. विभाग 4 हा उपयोजित मराठी म्हणून असेल 14 गुणांचा. त्यात विचारलेल्या व्याकरण घटकावर आधारित प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची असतील. मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल, वृत्तलेखन यावर प्रश्न विचारलेत. त्यातल्या 2 कृती सोडवायच्या. त्यानंतर आ भाग 10 गुणांसाठी असेल. त्यानंतर आ भागामध्ये वृत्तशैली आणि मुलाखतीचा समारोप आपल्याला लिहायचा आहे. विभाग 5 व्याकरण घटकावर आधारित असणारे 20 गुणांसाठी. त्यात व्याकरण आणि वाक्प्रचार यावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत. व्याकरणामध्ये विधानार्थी वाक्य, समास, वाक्यातील प्रयोग,
अलंकार, वाक्प्रचार यासारखे घटक येतील. त्यानंतर आ भागामध्ये एक निबंध दिलेला आहे 10 गुणांसाठी. 5 निबंध दिले जातील, त्यापैकी एका विषयावर आधारित निबंध आपल्याला लिहायचा असेल. बघा ते निबंध. मी पाहिलेला क्रिकेटचा सामना, माझा आवडता कलावंत, मी नापास झालेला विद्यार्थी बोलतोय, सूर्य उगवला नाही तर, आणि आजच्या समाजातील स्त्रीचे स्थान. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीचा सराव पेपर आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. बोर्डाच्या परीक्षेसाठी हा पेपर आपल्याला उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.